या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। घंटागाडी चालक हिरेमठ यांच्या मृत्यू प्रकरणी मक्तेदारांवर गुन्हे दाखल। बाबा मिस्त्री यांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 4 दिवसापूर्वी यातील घंटागाडी चालक गुरुसिद्धय्या सोमेश्वर हिरेमठ, वय वर्ष 45, राहणार स्वागतनगर, सोलापूर, हे महानगरपालिकेच्या HSR पाण्याची टाकी जुळे, सोलापूर या ठिकाणी वॉटर ग्रेस प्रोडक्ट्स कन्नावर ब्रिज जवळ मुंबई आग्रा रोड, द्वारका, नाशिक 422001 या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या रॅम्पवर असलेल्या पाण्याच्या प्रेशर गनच्या साह्याने यातील फिर्यादी गंगाधर हिरेमठ यांचे बंधू यातील मयत घंटागाडी चालक गुरुसिद्धय्या हिरेमठ यांनी कंपनीची घंटागाडी धुत असताना त्यांना अचानक इलेक्ट्रिक लाईटचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाले। कामाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉकद्वारे अपघात होऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या सुरक्षेचे साहित्य पुरवणे आवश्यक असताना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची योजना न करता गाडी धुण्याच्या ठिकाणी लाईट कनेक्शनमुळे करंट लागून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून उपाययोजना न करता तसेच इलेक्ट्रिक शॉक लागू नये असे साहित्य न देता वॉटर ग्रेस प्रोडक्ट्स कंपनीचे मालक यातील आरोपी NH पटेल, अश्विन कुमार मानवी, काशीनाथ राठोड, अजय कुमार घोडके यांच्यावर घंटागाडी चालक गुरुसिद्धय्या यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात यातील मक्तेदारांविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 106(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पवार हे करत आहेत। दरम्यान सदर मक्तेदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करून सहकार्य केल्यामुळे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। परवा दिवशी गुरुसिद्धप्पा हिरेमठ हा आमचा घंटागाडीचा ड्रायव्हर जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व्हिसिंगचं पाईप हातात धरल्यानंतर त्याला शॉक लागून तो मयत झाला होता। मयत झाल्यानंतर सिव्हिलमध्ये त्याला आम्ही दाखल केल्यानंतर डॉक्टरने मयत घोषित केलं। मयत घोषित केल्यानंतर तो जबाबदारी महानगरपालिकेच्या संबंधित मक्तेदाराची असताना कुणीही विचारायला तयार नाही। एक कुटुंब प्रमुख ज्याच्यावर कुटुंब अवलंबून होता तो व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यांनी आपला परपंच चालवण्यासाठी रातपाळी दिवसपाळी 2 पाळ्या करत होता घर चालवण्यासाठी, पण तोच व्यक्ती गेल्यानंतर त्याला कोणीही विचारायला तयार नाही। मक्तेदाराला म्हणले की नाही 2 लाख रुपये देतो मला फक्त। महानगरपालिका तर विचारायला तयार नाही। एका कामगारांचा ज्याने घाणे काम करतोय, कचरा उचलतोय, तशा व्यक्तीचा मृत्यू झाला असताना कोणी विचार केला नाही। यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्त्याच्या नात्याने घंटागाडीचे ड्रायव्हर, त्यांचे नातेवाईक आम्ही बसून काल सकाळी सिव्हिलमध्ये ध्येय आंदोलन केल्यानंतर पोलीस प्रशासनाने एवढं चांगलं आम्हाला वागणूक दिली। पोलीस अधिकारी कवाडे साहेब असू द्या, आमचे पोलीस आयुक्त असू द्या किंवा आमचे गायकवाड साहेब आणि बनगर साहेब यांनी आम्हाला एवढं सहकार्य केले। त्यांनी म्हणले की बाबा हे गरीबावर अन्याय झाले, मान्य करतो, बाबा काय करायचं सांगा साहेब। त्यांनी मदत करायला तयार नाही, तुम्हीच आम्हाला न्याय द्या। तर त्यांनी आम्हाला एका शब्दात सांगितले की आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो। म्हणजे आम्ही तिथून हे आंदोलन सोडलं। अजून आमची प्लेट घेऊन जाऊन मयत केलो, अजून विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केले। कंपनीच्या विरुद्ध अजून 4 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला पोलीस खात्याचं खरं म्हणलं तर अभिनंदन करायचं आहे की तिने एका मृत्यूच्या नातेवाईकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे। दुसरी गोष्ट, आता इथं मी थांबणार नाही, अजून महानगरपालिकेच्या विरुद्ध लढणार आहे। सोमवारी आयुक्त येणार आहे, आयुक्तांना निवेदन देणार आहे मी किंवा तुम्ही ह्याच्यावर काय निर्णय घेणार का नाही, त्याचा मक्ता रद्द करा। अजून त्याच्या डिपॉझिटमधून या नातेवाईकांना काय तर मदत करा म्हणून मी निवेदन आयुक्तांना देणार आहे। जर ते नाही झालं तर शेवटी आम्हाला महानगरपालिकेवरून सुद्धा कोर्टामध्ये केस टाकावं लागेल, कारण शेवटी त्याचा न्याय मिळवून द्यायचा मी आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आमचे सर्व कार्यकर्ते असू द्या, घंटागाडीचे ड्रायव्हर असू द्या, कर्मचारी असू द्या, त्या नातेवाईकांना घेऊन मी इथून पुढं आंदोलन चालूच ठेवणार आहे। जोपर्यंत हिरेमठला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आहे मी। अजून एकदा मी गायकवाड साहेब, बनगर साहेबांचा मनापासून त्यांना अभिनंदन करतो।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.